लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आज शेवटचा दिवस 3 तारीख 2 वाजेपर्यंत फॉर्म भरायची मुदत होती, अजूनही आहे 15 मिनिट। आज भारतीय जनता पक्षातर्फे आमची जवळपास 72 नगरसेवक 122 पैकी या ठिकाणी निवडून आलेले आहेत। क्लिअर मेजॉरिटी आमची या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्ही आज 4 नाव वरती पाठवले होते प्रदेशाकडे, मान्य अध्यक्षांकडे, मान्य देवेंद्रजींशी बोलणं सुरू होतं आणि सगळ्या शेवटी अंती वरतून निर्णय आलेला आहे। त्या संदर्भामध्ये उपमहापौर म्हणून मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांचा फॉर्म आम्ही भरलेला आहे आणि महापौर म्हणून या ठिकाणी हिमगौरी बाळासाहेब आहेर आडके यांचं नाव निश्चित झालेलं आहे आणि त्यांचा फॉर्म आम्ही आता भरायला सर्व नगरसेवक त्या ठिकाणी पाठवलेले आहेत। मला वाटतं तो फॉर्म आता भरला गेलेला असेल, पण हिमगौरी आडके आणि मच्छिंद्र सानप ही 2 नावं महापौर आणि उपमहापौर म्हणून आम्ही या ठिकाणी दिलेली आहेत। चांगले कार्यकर्ते, चांगले नगरसेवक, कुंभमेळा यावेळेला आहे, आपल्याला सर्वांना कल्पना आहे, सगळ्या देशाचं आणि जगाचं लक्ष कुंभमेळ्याकडे या ठिकाणी आहे आणि त्यामुळे सर्व समावेशक सगळा विचार करून पार्टीने हा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी सगळ्यात चांगला निर्णय घेतलेला आहे। वरिष्ठांकडून असंही सांगितलं जात होतं की कुठेतरी फ्रेश चेहरा दिला जावा। मला वाटतं कुंभमेळ्याच्या बेसिसवरच या ठिकाणी थोडासा अनुभवही असला पाहिजे, महापालिकेची माहिती असली पाहिजे, हे आवश्यक होतं। नाही तर कुणाला अजून नवीन नगरसेवक आलेले आहेत आमच्याकडे तरुण खूप नगरसेवक होते, आमच्या भगिनी ज्या आहेत त्या अतिशय युवा भगिनी सुद्धा या ठिकाणी आलेल्या होत्या, पण मग त्यांना अनुभव किंवा अजून माहिती सुद्धा सभागृहात त्यांनी बघितलेलं नाही आणि कुंभमेळ्याच्या अगदी तोंडावरच अशा पद्धतीने नवीन चेहरा दिला तर अधिकाऱ्यांना किंवा मग थोडं महापालिकेत अडचण होऊ शकते अशी शक्यता आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पार्टीने हा निर्णय घेतलेला आहे। शिवसेनेने उपमहापौर पदासाठी अर्ज भरलेला आहे। शिवसेनेशी आम्ही बोललेलो आहोत, कालही बोलणं झालं, मान्य शिंदे साहेबांनाही मी फोन केलेला होता, त्यांचं माझंही बोलणं झालं, त्यांच्याकडून 2 वेळा फोन आलेत। इथल्या लोकल जे नेते आहेत त्यांच्याशी सुद्धा मी बोललेलो आहे, त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे, पण मला वाटतं अजून माघारीला वेळ आहे, तोपर्यंत आम्ही निर्णय घेऊ। बहुतेक आमचं असं म्हणणं आहे, म्हणजे वरिष्ठांचं, माननीय मुख्यमंत्री महोदयांचं, रवींद्रजींचं आणि शिंदे साहेबांचंही, की आपण एकत्रित राहिलो, कारण आम्ही केंद्रामध्ये एकत्र आहोत, राज्यात एकत्र आहोत, महापालिकेमध्ये तर कुंभसुद्धा आहे, त्यामुळे आपण एकत्रित काम करू असं सगळ्यांचा कल आहे। मला वाटतं वरून जो निर्णय येईल तो आम्ही स्वीकारू। पण तुमची स्वतःची इच्छा नाही, आपण म्हणतात कुबड्यांची गरज नाही आपल्याला। नाही, मी एक कुबड्याची गरज नाही, मी असं म्हटलं होतं की बा आम्हाला संख्याबळ आमच्याकडे आमचं भरपूर आहे, पुरेसं आहे, त्यामुळे आम्हाला अशी आज परिस्थिती नाही की आम्हाला कोणीतरी दुसरं घेतल्याशिवाय सरकार बनत नाही, आमचं महापौर बनत नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी नाही आणि म्हणून मी म्हटलं की इथे कुबड्यांची आम्हाला गरज पडणार नाही किंवा कोणाची सपोर्टची गरज पडणार नाही असा माझा म्हणण्याचा हेतू होता। पण वरिष्ठ जर निर्णय घेत असतील तर तो आम्हाला मान्यच आहे। पण मग आपला जो उमेदवार आहे मच्छिंद्र सानप, त्याचा अर्ज आपण मागे घेणार का? आज काही सांगता येत नाही, मग त्यांना समित्या द्यायच्या का दुसरं कुठलं पद द्यायचं का उपमहापौर द्यायचं हे अजून काही ठरलेलं नाही, पण त्यांनी तो फॉर्म भरलेला आहे। फॉर्म भरल्यावर सुद्धा माझं त्यांचं बोलणं झालेलं आहे। मला असं वाटतं की वरतीच थोडा उद्या परवा त्या संदर्भामध्ये चर्चा होईल, आम्ही तो निर्णय करू। महापौर 2.5 वर्षासाठी राहील, कमी जास्त होणार नाही, 40 वर्षासाठीच राहत, त्यानंतर पुन्हा रिझर्वेशन निघेल, त्यानंतर बघ। प्रामुख्यानं तुम्ही हिमगौरी आडके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेलं आहे। मागच्या काळात त्या स्टँडिंग चेअरमन होत्या आणि एकूणच त्यांचा अनुभव पाहता कशा पद्धतीची मदत कुंभमेळ्याची? मला वाटतं हिमगौरी आडके या जुन्या सदस्य सुद्धा आहेत, मागच्या वेळेला 8-10 वर्षापूर्वी असेल मला वाटतं, त्या स्टँडिंग कमिटीचे चेअरमन सुद्धा 1 वर्ष त्या ठिकाणी होत्या आणि सामाजिक क्षेत्रामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये त्यांच्या संस्थासुद्धा मेडिकल कॉलेजवर त्यांच्या मोठ्या आहेत आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं काम आहे, त्यांच्या मोठ्या संस्थासुद्धा आहेत, त्या ठिकाणी त्या काम करतायत। त्यामुळे मला असं वाटतं की निश्चित त्यांच्या सगळ्या या कामाचा अनुभव, त्याचा फायदा महापालिकेमध्ये सुद्धा होईल। शहरातले जे रस्ते आहेत, जे वारंवार त्यांच्याबद्दल तक्रारी असतात, वारंवार पावसाळ्याला की फक्त नाशकाच्या रस्त्यावर चर्चेचा विषय असतो आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी सांगितलेलं आहे की आता यापुढे कुठला रस्ता डांबरी करायचा नाही, सिमेंटचेच करायचे आहेत आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की ज्या ठिकाणी काही अपवाद असेल त्या ठिकाणी ठीक आहे, पण 90% रस्ते
या शहरामधले हे सिमेंटचे करायचे, व्हाईट टॉपिंग करायचे, सिमेंटचे करायचे. आणि म्हणून आता या पुढच्या काळामध्ये कुठे खड्डे नाशिकमध्ये पडले, कुठे त्रास होतो रहदारीला, असं होणार नाही. नाशिक शहर आता कुंभमेळ्याच्या निमित्ताने आम्हाला अतिशय सुंदर स्वच्छ करायचं आहे, सुरक्षित करायचं आहे. आधीच कायद्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे कायद्याचा बालेकिल्ला म्हणून कसा आहे, त्याच्यावर सुद्धा आम्हाला अधिक भर द्यायची आहे. अतिक्रमण खूप झालेले आहेत, त्यामुळे रहदारीला खूप त्रास होतोय. द्वारकेचा प्रश्न होता चौकातला तो असेल, इंदिरानगरच्या बोगद्याचा प्रश्न होता रहदारीचा तो असेल, हे सगळे आता आम्ही नीट करतोय, व्यवस्थित करतोय. त्या कामाला सुरुवात झालेली आहे. मला वाटतं वर्षभरामध्ये नाशिक शहरातले बहुतांशी प्रश्न या ठिकाणी सुटतील. मालेगावमध्ये काँग्रेस आणि भाजपने मिळून भारत विकास आघाडीची स्थापना केली होती आणि ते इस्लामला पाठिंबा देणार असं बोललं जात होतं. नेमकी काय वस्तुस्थिती आहे, आपण भूमिका काय? नाशिक महापालिकेमध्ये खरं म्हणजे आमच्या फक्त 18 ते 20च जागा होत्या. 2 भाग आहेत, तिथे आपल्या सर्व जाती समीकरण आहे आणि त्यामध्ये फक्त आमच्या 2च जागा निवडून आल्या होत्या, 2च नगरसेवक आलेले होते. पण त्यांना मी आधीच सांगितलं होतं की आपण 2 आपला गट वेगळा करायचा आहे, कोणाशी आपल्याला कोणासोबत जायचं नाही. पक्ष जो निर्णय देईल तो आपल्याला घ्यायचा आहे. परंतु कोणीतरी सांगितलं की गिरीशभाऊंशी बोलणं झालंय, इकडे बोलणं झालंय आणि आपण काँग्रेसबरोबर गट करायचा आहे आणि म्हणून त्यांनी तसा अर्ज दिलेला होता. पण मला जसंही माहीत मिळाली तसं मी कमिशनरलाही सांगितलं होतं की तसं तुम्ही दाखल करू नका. तोपर्यंत तो दाखलही झालेला नव्हता आणि मग मी लगेच नगरसेवकांना सूचना दिली आणि ते पत्र आम्ही विड्रॉल केलं. आता आमचा गट त्या ठिकाणी स्वतंत्र आहे, आम्ही कुणाबरोबरही त्या ठिकाणी नाही. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.